नपाल टेक
परमपूज्य गायन कोकिळा ज्ञानेश्वरजी महाराज वावदणे आणि यांना साथसंगत करतील भजन सम्राट हरिभक्तीपरायण परमपूज्य काकाजी महाराज कुदळे. न पालटे
न पालटे एक भक्त भोळाचे भाविक इरा नाशाही पुढे पुण्य सरता उघडे नेने गर्भवास एक विष्णूचा चिदास इरा नाशाही पुढे पुण्य सरता उघडे तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे इरा नाशाही पुढे पुण्य सरता उघडे पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्ती भगवान राहा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक माझा पायावरी आवार करी संताच्या काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा विठ्ठल न पालटे एक भक्त भोळाची भाविक इरा नाशा हे पुढे पुण्य सरता उघडे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनी महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आपल्या भागवत संप्रदायाच्या कलस्थानी श्वामान पंचम वेद करते तुका सहज बोले वाणी तेथे वेदांत वाही पाणी एका एका अक्षरात उभा माझा रमाकांत. प्रस्तुत अभंगातून महाराज भाविक भक्ताचं त्या ठिकाणी वर्णन करतात. जो भाविक भक्त असणारा आहे तो केव्हाही स्थितीपासून महाराज म्हणतात बदलत नाही. बाकीच्यांचा पुण्यक्षय झाला म्हणजे ते भ्रष्ट होतात, खाली येतात. विष्णुदास हेच एक महाराज म्हणतात गर्भवासाचं दुःख जाणत नाही. का जाणत नाही तर त्यांच्या मुखामध्ये असणारं भगवंताचं असणारं नाम आहे आणि ते नाम आहे कसं महाराज म्हणतात खरं आहे, बरं आहे. बाकी सर्वाचा नाश आहे पण भगवान परमात्म्याच्या नामाला नाश नाही. येरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडे विठ्ठल. सेवेपूर थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाण किंवा प्रथमच असणाऱ्या या ठिकाणी आपलं सप्ताहाचं या ठिकाणी वर्ष आहे. श्री गिरी केदारेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, शिवलीलामृत पारायण व संगीत शिवमहापुराण कथा आहे. स्थळ अयोध्यानगर, वडगाव तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. वर्ष पहिली. या पहिल्या वर्षातील असणारी आज 6व्या दिवसाची सेवा. 6व्या दिवसाचं असणारे कीर्तन पुष्प ज्यांच्या वतीनं आमचे असणारे निष्ठावंत असणारे वारकरी व्यक्तिमत्व काकासाहेबजी महाराज कुदळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज सोनवणे सर्वच असणाऱ्या ठिकाणी आयोजक मंडळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्याकडे सेवा सोपवलेली आहे. सर्व असणारी गुणवान मंडळी या ठिकाणी आहे. गायनाचार्य आताच गोड आपण ज्यांची चाल ऐकली हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज वावधने हरिभक्तीपरायण संतोष महाराज कांबळे आहेत. इकडे महाराज आहेत विवेक महाराज आहेत. संस्थेतली मंडळी ना क्षीरसागर महाराज या ठिकाणी बारगड सर आमच्या रत्नापूर तालुक्यातील भद्रा मारुती संस्थांचे असणारे अध्यक्ष आमचे बारगड महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण रमेश महाराज महाराज आहेत. जाधव महाराज
ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था. ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था महाराज एकच नाव आहे. रमेश महाराज सोनवणे, रमेश महाराज जाधव, इकडं मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण हनुमंतजी महाराज सोनवणे. कारण बरेच दिवस झाले, एक दोन वेळेला महाराज या ठिकाणी गाठभेट, बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी भेट झाली. आमच्या असणाऱ्या भगिनी मंडळी देखील असणाऱ्या टाळघेण उभे आहेत, विनेकरी आहेत. आमच्या सोबत आलेले आमचे श्रीपत आप्पा बडे, उत्तम आप्पा बडे यांची असणारी नातू भाऊ या ठिकाणी सोबत आली, त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भाविक भक्ताचं वर्णन करतात की जो भोळा भक्त आहे त्याची स्थिती त्याच्यामध्ये भावामध्ये भक्तीमध्ये महाराज म्हणतात केव्हाही पालट होत नाही. आपल्या भावामध्ये भक्तीमध्ये पालट होत असतो. म्हणजे आपली भक्ती कशी आहे, प्रत्येक दिवसाला आपला देव बदलतो. सोमवाराला की ज्ञानोबरांच्या शब्दामध्ये माऊली सांगतात पाठी सोमवार पावे आणि बेले शिलिंगा धावे सावदशी म्हणे माये तू वाचू दुर्गे. सोमवार आला की आपण महादेवाकडे जातो, मंगळवार आला की अनादि निर्गुण प्रगटली भवानी, बुधवार आला एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आला गुरुवार तीन शिरे सात, आला शुक्रवारची संतोषी माता, शनिवार शरण शरण हनुमंता, रविवार मल्हारीची वारी. माऊली खालच्या प्रतीचा दृष्टांत देतो. ऐसा अखंड भजन करी उगानचे क्षण भरी नागवेदी गावद्वारी आहे व जैसी. विठ्ठल विठ्ठल महाराज बाकीच्या देवाचं दर्शन घ्यायचं का न घ्यायचं, तर याचं उत्तर तुकोबरायच्या शब्दामध्ये आपल्याला देता येईल. तुकोबराय म्हणतात की पांडुरंग परमात्म्यामध्ये, सर्व देवामध्ये पांडुरंग परमात्म्याला पाहणं आनंद भावामध्ये त्या ठिकाणी बाधा येते. धरी येली सोंगे येणे यावगे पांडुरंगे, पांडुरंग परमात्मा या सर्व रूपामध्ये नटलेला आहे असा भाव असणं अनन्य भावामध्ये बाधा येत नाही. विठ्ठल ज्या वेळेला नवीन लग्न झाल्यानंतर ती मुलगी नांदण्याकरता ज्यावेळेला सासरला जात असते तर ती दिराची, जावेची, नंदेची सर्वांची सेवा करते महाराज. ती का तर पतीला राग येऊ नये म्हणून सर्वांची सेवा करते. पण त्याला जर सांगितलं हे बघ आता या सर्वाला सोडून आपल्याला राहण्याकरता शहरामध्ये जायचं, चांगला फ्लॅट घेतलेला आहे, मग ती असं म्हणत नाही आता सासू सासऱ्याची सेवा कोण करील. मनामध्ये आनंद होतीला बरं झालं सर्वांच्या कचट्यातून मोकळी. पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याची साईजी आणि एरवी वाईजे चामाची मोठ सेवा सर्वांची करते, पण अनन्य एका पतीशी राहते. आम्हा नारायण वारकरीत चाली महाराजांच्या मुखातून त्या ठिकाणी ऐकाव्या. महाराज म्हणतात पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी सर्व लोव्या जैसे आवडे धन.
आम्हा नारायण तैशा परी तैसे माझे मन एकविध झाले नावडे विठ्ठले बिन तुझे विठ्ठल भावामध्ये भक्तीमध्ये महाराज म्हणतात पालट होत नाही एकविध असतात. आपल्या कारण पालटाचं प्रमाण जर आपण बघितलं ना तर आपल्याला जास्तीत जास्त दिसून येतं राजकारणामध्ये भात खातात एकाचा आणि मत देतात एकाला. काही भरोसा नाही. एका राजकीय नेत्याच्या पत्नीची मुलाखत घेण्याचं ठरवलं एका पत्रकारानं. प्रश्न विचारला आपल्या पतीविषयी आपलं मत काय. तिनं सांगितलं माझे पती हे मुरब्बी राजकीय नेते, नगरसेवकापासून मंत्र्यापर्यंत अनेक पदे त्यांनी भूषवलेली आहेत. शहरामध्ये चांगल्या वस्तीमध्ये प्रत्येकाच्या नावावर गाठ आहे, प्रत्येकाला फिरण्याकरता 4 चाकाची गाडी आहे, जमीन भरपूर घेऊन ठेवलेली आहे. पैसा किती आहे त्याचं काही मोजमाप नाही. आम्ही क्वचित घरी जेवण जेवतो म्हणे, नेहमी हॉटेलचं जेवण जेवतो. यांच्या संगतीमध्ये आम्हाला कशाचीच कमतरता नाही, आम्ही सुखी समाधानी आहोत. पण ते पत्रकार खोचक प्रश्न विचारतात. म्हणे ताई साहेब तुमच्या पतीनं 3 वेळा पक्ष बदलला, याविषयी तुमचं काय मत आहे. तर तिनं सांगितलं तो त्यांच्या तत्वाचा प्रश्न आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या माणसाला काय म्हणतात महाराज, गद्दार म्हणतात. आणि आपल्या पक्षात जर आले ना मग त्यांचं काय झालं, मत परिवर्तन झालं. म्हणे ते किती का वेळा पक्ष बदलेना पण आतापर्यंत त्यांनी मला बदलली नाही ना, हे माझं भाग्य आहे. पण अशा प्रकारचा पालट बदल संतांमध्ये भक्तामध्ये होत नाही. एकविध आम्ही न धरू पालट न संडू हे वाट सापडली माझी भक्ती भोळी. माझी भक्ती भोळी एकविध भावबळी एकविध राहतात. जसं रामायणामध्ये गंधमादन वानराची कथा आलेली आहे. ज्यावेळेला हे वानर कुंभकर्णाच्या हातामध्ये सापडलं, सारखं रामनामाचं त्या ठिकाणी उच्चार आहे. पण ज्यावेळेला कुंभकर्ण म्हणतो रावणाचं म्हण तुला जीवदान देतो तुला सोडतो, फक्त काय रावणाचं म्हण. त्यानं सांगितलं नाही रामाचं म्हण मरण, पण रावणाचं म्हणणार नाही. दोन्ही हातामध्ये दाबलं, रक्ताच्या चिळकंड्या उडाल्या, मरण पत्करलं महाराज. पण पालट झालं नाही. शतकंड माझी होईल रसना जरिया वचना पालटेन आम्हा विष्णू दासा एकविध भाव.
आम्हा विष्णुदासा एकविध भाव म्हणून ये देव आणि काशी. जसं एका गावामध्ये भागवत कथा चाललेली होती आणि कथेला बरीच गर्दी होती आणि नेमक्या कथेमध्ये एक ग्रस्त आला. एका ठिकाणी उभं राहिलं सारखं त्या भागवतकाराकडे टाकामागा पाहतो. कथा आटपली. भागवताचार्यांनी बोलून घेतलं परिचय काय ते म्हणे तुमचा सांगा. ज्यावेळेला महाराजांनी सांगितलं मी भगवान श्रीकृष्णाचा अनन्य भक्त आहे. मग ज्यावेळेला त्याने सांगितलं मी सुद्धा फनन्य भक्त आहे. महाराजांनी विचारलं फनन्य म्हणजे काय. त्याने सांगितलं अनन्य म्हणजे काय. ज्यावेळेला सांगितलं इंद्र चंद्र महेंद्र यापैकी कोणत्याच देवाची उपासना करीत नाही, एका भगवान श्रीकृष्णाची उपासना करतो. म्हणून मी भगवान श्रीकृष्णाचा काय आहे अनन्य भक्त आहे. पण तू फनन्य भक्त का. त्याने सांगितलं महाराज तुम्ही तरी एवढे देव सांगितले मला कृष्ण सोडून दुसरा देवच माहिती नाही. हा कारण एक विधपणा. महाराज म्हणतात ती एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तिने झाली अवघी काम निवारला भवभ्रम. बघा एका ठिकाणी विश्वास श्रद्धा असेल ना तर लवकरात लवकर फायदा होतो. जसा एक असणारा शेतकरी जवळजवळ 50 एकर जमीन होती पण ती जमीन सर्व पावसावर अवलंबून असल्या कारणानं कष्ट जास्त पडायचे आणि उत्पन्न कमी, खर्च जास्त व्हायचा उत्पन्न कमी. ज्या वेळेला एखाद्या सांगितलं हो तुम्ही एखादी विहीर खोदा तुम्हाला पाणी लागल तुम्ही लखोपती व्हाल. मग ज्या वेळेला एका चांगल्या पानाड्याचा पत्ता घेतला त्या पानाड्याला बोलवलं. पानाड्याने सर्व शेतामध्ये चक्कर दिला. सांगितलं या ठिकाणी तुम्ही विहीर खोदा 30 फूट खोदा तुम्हाला नक्की पाणी लागेल. त्या पानाड्याला 1000 रुपये दिले. पानाड्या निघून गेला. विहीर खोदली महाराज पण काही पाण्याचा पत्ता नाही. मी सांगितलं तो मूर्ख होता आडून घातेल काही कळत नव्हतं. दुसरा पानाड्या बोलवला. दुसरा पानाड्या बोलवला. त्या पानाड्याने पूर्ण सर्व शेतामध्ये चक्कर दिला आणि सांगितलं आता या ठिकाणी तुम्ही 30 फूट खोदा तुम्हाला नक्की पाणी लागल. असे जवळजवळ 7 पानाडे बोलवले आणि 7 ठिकाणी विहिरी खोदल्या पण एकाही विहिरीला पाण्याचा पत्ता नाही. पाहता पाहता डोळ्याला पाणी आलं पण विहिरीला काही पाणी नाही. ते नाराज होऊन बसले. उन्हाळ्याचे दिवस आहे. रस्त्याने एक वारकरी बाबा निघालेले आहेत. तहान लागली. बाबा दिसतात काही पाणी असेल तिथं शेतामध्ये. अरे हो शेतकरी बाबा दादा पिण्याकरता पाणी म्हणे. बाबा 7 विहिरी खोदल्या पण एकाही विहिरीला पाण्याचा पत्ता पाणीच नाही. मग ज्या वेळेला त्या शेतकऱ्याची व्यथा दुःख वारकऱ्यांनी जाणलं म्हणे बाबा मला काही त्या ठिकाणी पैसे देऊ नका फक्त माझ्यावर विश्वास ठेवा म्हणे. जे असणारी विहीर शेताच्या मधोमध आहे आणखी त्या विहिरीमध्ये तुम्ही 20 फूट खोदा म्हणजे तुम्हाला नक्की पाणी लागेल. आणि त्या वारकरी विश्वास ठेवला. शेताच्या मधोमध असणारी जी विहीर आहे तिच्यामध्ये आणखी 20 फूट खोदलं तर हत्तीच्या सोंडेसारखी धार लागली. कारण एका ठिकाणी श्रद्धा विश्वास. महाराज म्हणतात तसं भक्ताचं तसंच आहे. त्यांची देवावर निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये. आणि दैव नोहे माझे चित्त आणि नोहे माझे I'm
दुसरा देव त्या ठिकाणी जाणत नाही. एका ठिकाणी असताना विश्वास श्रद्धा अशा प्रकारची आहे की तीही जीवनामध्ये कठीण प्रसंग आला. भानुदास महाराज म्हणतात ना, जर हे आकाश जर हे आकाश वर पडो पाहे ब्रह्मकोण भटकाये, वडवाढळती भुवन खाये, वैरी तुझीच वाट पाहे गावी होवा. जर हे आकाश वर पडो पाहे ब्रह्मकोण भटकाये, वडवाढळती भुवन खाये, म्हणजे त्यांच्या भावामध्ये भक्तीमध्ये महाराज म्हणतात त्या ठिकाणी पालट होत नाही. पालट म्हणजे बदल. आता काही बरोबरचा पालट, काही कायमचा बदल. पालट म्हणजे बदल. जरी अग्नी माझी आले, जैसे इंधनाची अग्नी झाले, आणि पाठीनं निवडीची काही केले काष्टपण. ज्ञानोबराय सांगतात, एकदा का लाकूड जळालं आणि लाकूड जळून त्याचं रूपांतर त्या ठिकाणी कोळशामध्ये झालं, तर पुन्हा त्याचं रूपांतर लाकडामध्ये होणं शक्य आहे का? याला म्हणतात कायमचा बदल. नो हे ना तरी ज्ञानोबराय म्हणतात, एकदा का दुधापासून तूप तयार झालं, पुन्हा तुपाचं दूध होणं शक्य नाही. एकदा का साखरेपासून त्या ठिकाणी ऊसापासून साखर तयार झाली, तर पुन्हा साखरेचा काहीसा ऊस. साखरेचा